आपल्या अश्वगंधा आणि ब्राह्मीच्या व्हिडिओवर खूप कमेंट्स आलेल्या की लहान मुलांना शंखपुष्पीचं सप्लिमेंट द्यावं का ब्राह्मीचं सप्लिमेंट द्यावं. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि आज मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर शंखपुष्पी आणि ब्राह्मी ही दोन्ही बुद्धिवर्धक औषधं आयुर्वेदात सांगितलेली आहेत, पण ह्याचं काम कम्प्लिटली वेगळ्या प्रकारे होत असतं. शंखपुष्पी ही उष्ण गुणात्मक आहे आणि ब्राह्मी ही शीत गुणात्मक आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर ग्रास्पिंग पॉवर, याचा अर्थ की शिकवलेलं पटकन कळावं अशी इच्छा असेल, ती वाढवायची असेल, ज्याला मेधा आपण म्हणतो, तर शंखपुष्पीचा जास्त फायदा होत असतो. आणि मेमरी किंवा स्टेबिलिटी ही जर डोक्याची वाढवायची असेल तर ब्राह्मीचा जास्त फायदा होत असतो. या व्यतिरिक्त जर मुलाला कफाचे त्रास जास्त असतील, वारंवार सर्दी होत असेल, भूक लागत नसेल, चिकट संडासला होत असेल, अशा गोष्टी असतील तर शंखपुष्पीचा जास्त फायदा होतो. जंताचा प्रॉब्लेम असेल तरी शंखपुष्पी चांगल्या प्रकारे पोटातले जंत कमी करत असते. या उलट जर पित्ताचे आजार असतील, वारंवार स्किन रॅशेस येणं किंवा पोटात जळजळ होणं किंवा कुठूनही ब्लिडिंग होतं, वारंवार घुणा फुटतो, असे प्रॉब्लेम्स असतील तर शंखपुष्पी न देता ब्राह्मी दिलेली बरी. तर आपल्याला ओव्हरऑल शरीराची प्रकृती, करंट काय त्रास आहेत ते बघणं आणि आपल्याला काय हवं आहे त्यानुसार आपण या दोन्हींचं कॉम्बिनेशन ठरवू शकतो. आणि शक्यतोवर शंखपुष्पी सकाळच्या वेळेत घ्यावी, कारण तेव्हा कफाचा काळ असतो, आणि ब्राह्मी ही दुपारच्या जेवणाआधी किंवा जेवणानंतर घेतलेली सगळ्यात चांगली. तर अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.